द एक्सपांडेड फॉर्म ऑफ नंबर. आज आपण ह्या संख्यांचे एक्सपांडेड फॉर्म लिहिणार आहोत. 7च्या पुढे 1 2 3 डिजिट आहेत म्हणून 1 2 3 0 प्लस 5च्या पुढे 2 डिजिट आहेत 1 2 2 0 4च्या पुढे 1 डिजिट आहे 1 0 प्लस 5 युनिट प्लेसवर आहे म्हणून 5 असाच. आता 4च्या पुढे 1 2 3 डिजिट आहे 4 1 2 3 प्लस हा 0 100 प्लेसवर आहे. 0 लिहिला तरी चालतो पण ह्याच्या पुढे आणखीन 2 डिजिट आहेत 1 2 म्हणून आपण 2 0 प्लस 5 10 प्लेसवर आहे. 5च्या पुढे 1 डिजिट आहे 0 प्लस हा 0 10 प्लेसवर आहे. 6च्या पुढे 1 2 3 4 डिजिट आहेत 1 2 3 4 प्लस 5000 प्लेसवर आहे 5 त्याच्या पुढे 1 2 3 डिजिट आहेत 1 2 3 0 प्लस 1च्या पुढे किती डिजिट आहेत 1 2 2 0 आणि 100 प्लेसवर आहे म्हणून इथं 100 आला आहे. 0 10 प्लेसवर आहे त्याच्या पुढे 1 डिजिट आहे 0 प्लस 0 हा 0 इथे मांडला. आता 7ची एक्सपांडेड फॉर्म. 7 10,000 प्लेसवर आहे त्याच्या पुढे 1 2 3 4 डिजिट आहे म्हणून 4 0 हा 0 1000 प्लेसवर आहे त्याच्या पुढे 1 2 3 डिजिट आहेत प्लस 400 प्लेसवर आहे त्याच्या पुढे 1 2 2 0 प्लस 9 त्याच्या पुढे 1 डिजिट आहे 0 प्लस 5 युनिट प्लेसवर आहे 5. आता 12,745 याचं 1चा एक्सपांडेड फॉर्म. 1 2 3 4 1 2 3 4 2 प्लस 2च्या पुढे 1 2 3 डिजिट आहे म्हणून 3 0 प्लस 7च्या पुढे 1 2 डिजिट आहेत म्हणून 2 0 4च्या पुढे 1 डिजिट आहे 1 0 प्लस 5 युनिट प्लेसवर आहे. आता 8,000 प्लेसवर आहे त्याच्या पुढे 3 0 आहेत 1 2 3 म्हणजे 3 डिजिट आहेत प्लस हा 0 100 प्लेसवर आहे त्याच्या पुढे 2 डिजिट आहेत प्लस हा पण 0च आहे 10 प्लेसवर आहे त्यापुढे 1 डिजिट आहे म्हणून इथं 2 0 हा युनिट प्लेसवर 0. 8,000 1 2 3 4 1 2 3 4 डिजिट आहेत 2 त्यापुढे 1 2 3 डिजिट आहेत 1 2 3 7 त्याच्या पुढे 1 2 डिजिट आहेत प्लस 2 त्याच्या पुढे 1 डिजिट आहे 1 0 प्लस 7. अशा प्रकारे आपण एक्सपांडेड फॉर्म लिहायचा असतो.